अब खबरें विस्तार से। राज्य सरकार ने यशवंतराव चौहान मुफ्त वहासात योजना के तहत घरों की सूची घोषित की। इस दौरान यवतमाल जिले के कलम तहसील के पिंपल शेड़ा में जरूरतमंद लाभार्थियों को इस सूची में शामिल नहीं किया गया। घरकुल योजना का लाभ तुरंत देने की मांग को लेकर महिलाओं ने जिला परिषद कार्यालय पर धावा बोल दिया है। जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना भेटण्यासाठी कळंब तालुक्यातील मौजा पिंपळशेंडा इथले सर्व रहिवासी या ठिकाणी आलेलो आहेत। राज्य शासनाने 9 ऑगस्ट 2024ला जी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेअंतर्गत घरकुलाची जी यादी प्रसिद्ध केली, त्यामध्ये पिंपळशेंडा गावचे 52 घरं त्यांनी त्या यादीमध्ये मंजूर केलेले आहे। पण त्या 52 घरापैकी जवळपास 25 घरं ही पक्की मकानं आहेत। त्यामध्ये अविवाहित मुलांची सुद्धा नावं आलेली आहेत। ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचं नाव आहे आणि ग्रामपंचायत सदस्यांच्या घरच्या मुलाचं सुद्धा त्यामध्ये नाव आहे। आणि जे गरजू लोक आहेत, ज्यांच्या घरामध्ये पाणी जातं, ज्या आज ही म्हातारी आजी आहे जिचं वय आत्ता 85 वर्ष आहे, तिचं अख्खं आयुष्य त्या गावामध्ये गेलं, पण अशा गरजू लोकांना त्यांनी आजपर्यंत त्या यादीमध्ये घेतलेलं नाही। आम्ही वारंवार जिल्हा परिषदेला याचा पाठपुरावा केलेला आहे, तरीसुद्धा या गरजू लोकांना वगळण्यात आलं। म्हणून दिनांक 21 तारखेला आम्ही कळंब पंचायत समितीच्या समोर ठिय्या आंदोलन करणार आणि याच्यामध्ये जर काही अनुचित प्रकार घडला तर याला प्रशासन जबाबदार राहणार। धन्यवाद।